नमस्कार। हे ज्वारीचं पीठ आहे, एक चमचा बाजरीचं पीठ आहे। ह्याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं हे आणि 1 चमचा दही टाकून हे मिक्सरला वाटून घेतलं होतं। आता हे असं पातळसर बॅटर तयार केलं आहे। हे आपण आता तव्यावरती टाकून घेऊया। हे बघा, असं गोल करून टाकायचं आहे, वरती झाकण झाकायचं आहे आणि मीठ टाकलं होतं। आता ह्याच्यामध्ये लांब लांब कांदा, टमाटा आणि शिमला मिरची कापून घेतली आहे। हे आता आपण त्याच्यावरती असं लावणार आहोत। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची असं लावून घ्यायचं आहे। पिझ्झाला जसं असतं तसं वरची टॉपिंग्स। आता ही वरती लावून झाली की नंतर मग आपण ह्याच्यावरती टोमॅटो सॉस टाकणार आहोत। टोमॅटो सॉस टाकल्यानंतर मग थोडंसं आपण मिक्स हर्ब्स टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं ओरेगानो टाकलं आहे। आणि वरून थोडंसं मीठ टाकलं आहे। आता मीठ टाकून झाले की नंतर आपण थोडीशी मिरची पावडर टाकणार आहोत, थोडीशी एकदम। मिरची पावडर टाकून झाली की वरती आपण 1 क्यूब चीज किसणार आहोत। आता ह्याच्यावरती झाकण झाकून ठेवूया आणि 5 मिनिटाने उघडून बघायचं आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचा। हे बघा, पिझ्झाचा बेस न वापरता आपण मस्त घरगुती पिझ्झा केला आहे, मस्त ज्वारी आणि बाजरीच्या पिठाने। हा तुम्ही एकदा करून बघा, मुलं पण आवडीने खातील आणि मोठेही खातील, सगळ्यांना आवडेल। असं मी करून घेतले आहेत। हे बघा, आता वरती त्यावरती मिक्स हर्ब, ओरेगानो वगैरे टाकून नंतर आपण ह्याच्यावरती पण ती अर्धी चीज क्यूब आपण किसणार आहोत। हा टोमॅटो सॉस टाकला आहे, खूप छान लागते। तुम्ही एकदा करून बघा, मुलांना खूप आवडेल। बाहेरचा पिझ्झा बेस किती चांगला नसतो, म्हणून पिझ्झा बेस हा आपण ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचा उपयोग केला आहे। चांगला पोटभरीचा नाश्ता होऊन जातो मुलांचा मोठ्याचा, चांगला आणि पौष्टिक। तर तुम्ही हे एकदा करून बघा। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा, आता परत उघडून बघायचं आहे आपण। 5 मिनिटाने उघडून बघायचं, कारण तो जो बेस आहे तो एकदम पातळ आहे, तो करपायची शक्यता असते, म्हणून बघायचं आहे उघडून। आणि झालं की मस्त कट करून असं पिझ्झाचा कसं चतकोर असं कट करायचा आणि द्यायचा मुलांना। खूप मस्त लागतो पौष्टिक पिझ्झा। हा तुम्ही एकदा ट्राय करा, बनवाने कसा होतो मला सांगा कमेंट करून। हे बघा, किती सुंदर दिसतंय। बाहेरचा पिझ्झा पण ह्याच्यासमोर फेल होईल। हे बघा, बघूनच तोंडाला मुलांच्या पण पाणी सुटेल आणि मोठ्यांच्या पण। तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।